नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 18 ऑगस्ट सायंकाळचे 6:15 वाजलेत. पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील. पण त्यापूर्वी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल, अशाच प्रकारचे हवामानाचे अंदाज पाहायचे असतील तर आपल्या हवामान अंदाज आणि बातम्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर सर्वात प्रथम जर आपण पाहिलं की सध्या काल सकाळ 8:30 ते आज सकाळ 8:30 या दरम्यान पावसाच्या नोंदी कुठे झाल्यात, तर कोकणात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवापर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस. पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाटातही अतिमुसळधार पाऊस झाला. ठाणे, पालघरच्या आसपास मध्यम ते जोरदार, मुंबईच्या काही ठिकाणी जोरदार किंवा मुसळधार सरी पाहायला मिळाल्या. त्यानंतर मराठवाडा विभागामध्ये जालना, बीड, लातूर, नांदेड या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळाला. त्यानंतर बुलढाण्याचे दक्षिण भाग, वाशिमचा काही भाग असेल आणि त्याला असलेल्या जालन्याचे काही भाग असेल किंवा इकडे परभणी, हिंगोलीचे भाग आहेत, या ठिकाणी जोरदार पाऊस होता. नाशिक, धुळे, नंदुरबारच्या काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार. इकडे सोलापूर, अहिल्यानगर असेल किंवा इकडे गडचिरोली, गोंदियाचे काही भाग असतील, इकडे अमरावती, अकोल्याचे काही भाग आहेत, या ठिकाणी सुद्धा मध्यम पाऊस झाल्या. तर बाकी इतर ठिकाणी क्वचित हलका पाऊस पाहायला मिळाला. तर काही ठिकाणी वातावरण कोरडंसुद्धा पाहायला मिळालं. आणि सध्याची जर आपण स्थिती पाहिली की कोणत्या सिस्टम्स आहेत, तर बंगालच्या उपसागरात तयार झालेलं कमदाबाद क्षेत्र, त्याची तीव्रता वाढून हे तीव्र कमदाबाद क्षेत्रात रूपांतरित झाले आणि ओडिशाच्या किनारपट्टीच्या दक्षिण भागांमध्ये पाहायला मिळतंय. हवामान विभागाचं म्हणणं आहे की या कमदाबादच्या क्षेत्राची तीव्रता वाढून हे डिप्रेशनसुद्धा बनू शकतंय आणि उत्तर पश्चिम दिशेला पुढे सरकतंय. यासोबतच जे दुसरं कमदाबाद क्षेत्र होतं राज्यावरती, त्याची तीव्रता ओसरली, ते चक्राकार वाऱ्यात रूपांतरित झाले आणि मान्सूनचा आस असलेला कमजोर पट्टा जो आहे निळ्या रंगाने दाखवलेला, या मान्सूनच्या आस असलेल्या कमजोर पट्ट्यात ते विरून गेलेलं आहे. कमजोर क्षेत्र आणि चक्राकार वारे फक्त आता त्या ठिकाणी राहिलेत. हा मान्सूनचा आस असलेला कमजोर पट्टा नंदुरबार, धुळे, जळगावपासून ते इकडे बुलढाणा, अकोला, वाशिमच्या आसपासून चंद्रपूर, गडचिरोलीपर्यंत अशा प्रकारे विस्तारलेला आहे आणि पुढे बंगालच्या उपसागरात गेला आहे. आणि चक्राकार वारे इकडे गुजरात किनारपट्टीच्या आसपासच्या भागांमध्ये आहेत. आणि अजून एक कमजोर पट्टा जो आहे तो कमदाबाद क्षेत्र ते चक्राकार वारे या ठिकाणी आहे आणि सिंह झोनसुद्धा त्याच्या आसपासच पाहायला मिळतोय. त्यामुळे मुंबई शहर आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये पहाटेपासूनच पावसाचा जोर हा वाढलेला पाहायला मिळतोय. आणि सध्या या सिस्टीममुळे इकडे विदर्भाच्या भागांमध्ये सुद्धा पाऊस झाला आहे. सकाळ सकाळी इकडे बुलढाण्याचा भाग असेल, बऱ्याच ठिकाणी विदर्भ किंवा इकडे मग उत्तर महाराष्ट्रातील जळगावच्या आसपासही बऱ्यापैकी पाऊस सकाळनंतर किंवा दुपारच्या काही वेळासाठी पाहायला मिळालेला आहे. आणि सध्याची जर आपण स्थिती पाहिली तर सध्या पावसाचे ढग इकडे अकोला, अमरावतीचे काही उत्तरेकडील भाग आहेत, वर्धा आहे, चंद्रपूर, गडचिरोलीचे काही भाग आहेत, या ठिकाणी पावसाचे ढग दाटलेले दिसत आहेत. त्यानंतर किनारपट्टीला तर बऱ्याच भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस देणारे ढग आहेत. मग मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा असेल किंवा घाट विभाग असेल, पुणे, सातारा किंवा इकडे नाशिकच्या घाटापासून ते कोल्हापूरच्या घाटापर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस सरी आहेत. तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी आज पावसाची संततधार आहे, पण हा पाऊस हलक्या मध्यम स्वरूपाचाच आहे. अहिल्यानगर असेल, पुणे असेल, सातारा, सांगली, सोलापूरचे भाग असतील किंवा हा पाऊस धाराशिवकडे सुद्धा पाहायला मिळतोय. पण मुसळधार पाऊस नाही, या हलका मध्यमच आहे. त्यानंतर तिकडे बीडच्या भागांमध्ये सुद्धा मध्यम ते थोड्याशा जोरदार पाऊस देणारे ढग आहेत. यवतमाळ, नांदेड, परभणी, हिंगोली हलक्या फुलक्या पाऊस देणारे ढग सध्या दिसत आहेत. रात्रीचा जर आपण अंदाज पाहिला तर आज रात्री अकोला, अमरावती, त्यानंतर वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया या ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार पाऊस राहतील. रात्री उशिरा ते काही ठिकाणी पहाटेसुद्धा हा पाऊस सक्रिय राहील. त्यासोबतच बुलढाणा, त्यानंतर इकडे वाशिम, हिंगोली, नांदेडच्या उत्तर भागांमध्ये रात्री उशिरा ते पहाटे मध्यम ते जोरदार पाऊस सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तर कोकण किनारपट्टी आणि घाट विभागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता कायम आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रात अहिल्यानगरपासून ते इकडे मग पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेडचे काही भाग असतील, परभणी, हिंगोलीचे काही भाग आहेत, हलक्या मध्यम सरी पाहायला मिळतील. या व्यतिरिक्त उत्तरेकडे सध्या जोर थोडासा पावसाचा कमी दिसतोय. आज किंवा रात्रीसुद्धा विशेष पाऊस मोठा होण्याची शक्यता उत्तरेकडे दिसत नाही. तर त्या जर आपण तालुके पाहिले तर धारणी, चिखलदरा, अकोट, तेल्हारा या तालुक्यांच्या आसपास पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यानंतर समुद्रपूर, हिंगणघाट, वर्धा, सेलू या ठिकाणी पाऊस राहील. त्यानंतर नागाभीर,
ब्रह्मपुरीच्या आसपास पावसाच्या जोरदार सरी पाहायला मिळतील. अहेरी, सिरोंचा, गडचिरोलीच्या दक्षिण भागात पाऊस राहील. पाटोदा, अंबाजोगाई, कैन्स या तालुक्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. तर कोकणात घाटात सार्वत्रिक मध्यम ते मुसळधार सरी या पाहायला मिळतील. तर दक्षिण मध्य महाराष्ट्र किंवा पश्चिम महाराष्ट्रातील म्हणू शकता बऱ्यापैकी भागांमध्ये ढगाळ हवामान, हलक्या पाऊस सरी या पाहायला मिळतील. उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्या मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, सातारा घाट, पुणे घाट, नाशिक घाट मुसळधार ते अतिमुसळधार किंवा एखाद्या ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते. आज रात्रीच मुंबई, ठाणे, पालघरकडे अतिमुसळधार किंवा अतिवृष्टी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रात्रीसुद्धा पावसाचा जोर असेल आणि उद्यासुद्धा पावसाचा जोर मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघरच्या आसपास राहील. कारण या ठिकाणी चक्रकार वारे आहेत आणि बऱ्यापैकी बाष्प, त्यामुळे हे कोकण किनारपट्टीला किंवा मुंबई, ठाणे, पालघरच्या आसपास एकत्र येण्याची शक्यता आहे आणि पावसाचा जोर हा वाढलेला राहील. नाशिकच्या घाटाकडे सुद्धा रात्रीपासूनच पावसाचा जोर हा वाढलेला पाहायला मिळू शकतो, आज रात्रीपासूनच. त्यासोबतच जर पाहिलं तर जळगाव, बुलढाणा, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, बुलढाणा, अकोला, वाशिम या जिल्ह्यांमध्ये उद्या मेघगर्जनेसह मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. वाशिम, बुलढाणा, अकोला किंवा वाशिम, बुलढाण्यातील बहुतांश भागांमध्ये सतत पाऊस होतोय, त्यामुळे पूरजन्य परिस्थितीसुद्धा या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर जर अजून पाहिलं तर धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगरचे काही भाग असतील, सोलापूरचे उत्तर पूर्वेकडील भाग असतील, धाराशिव, लातूर, नांदेडचे राहिलेले भाग, परभणी, जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मध्यम तर एखाद्या ठिकाणी थोडासा जोरदार पाऊस होईल, मात्र हा पाऊस सार्वत्रिक नसेल. तसेच पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या पश्चिम भागात, नाशिकच्या पश्चिम भागातही मध्यम ते काही ठिकाणी जोरदार सरी राहतील. पूर्वेकडे गेला तर या पाऊस सरी हलक्या मध्यम राहतील. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, अहिल्यानगर हलक्या मध्यम मान्सून सरी बऱ्यापैकी भागांमध्ये पाहायला मिळतील. थोड्या वेळासाठी तुम्हाला जोरदारही वाटतील, पण हलका मध्यम स्वरूपाचाच हा पाऊस असेल. 20 मिलीमीटरच्या आसपास पावसाच्या नोंदी होऊ शकतात किंवा त्यापेक्षा थोड्याशा जास्त पावसाच्या नोंदी होऊ शकतात. आणि हवामान विभागाचे जर आपण इशारे पाहिले तर त्यानुसार 19 तारखेला मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक घाट, पुणे घाट आणि सातारा घाट अतिवृष्टी होण्याचा या ठिकाणी रेड अलर्ट दिलेला आहे. त्यासोबतच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. नंदुरबार, धुळे, नाशिक पूर्व, अहिल्यानगर, पुणे पूर्व, सातारा पूर्व, सांगली, बीड, छत्रपती संभाजीनगर, पालघर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर आणि गोंदिया या सर्वच ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे. तर गडचिरोलीकडे अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. बुलढाणा, अकोला, वाशिम, वर्धा, नागपूर आणि भंडारा या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आहे. तर धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर पूर्व या ठिकाणी हलक्या पाऊस किंवा हलक्या मध्यम पावसाचाच अंदाज आहे, धोक्याचा इशारा नाही. 20 तारखेला पाहिलं तर पावसाचा जोर कमी होताना दिसतोय. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट आणि नाशिक घाट मुसळधार ते अतिमुसळधारीचा ऑरेंज अलर्ट. नाशिक पूर्व, त्यानंतर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, बुलढाणा, अकोला, अमरावती मुसळधार पावसाचा येलो अलर्ट. वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट. तर उर्वरित ठिकाणी हलका किंवा हलक्या मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.